हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 69 वितरागी. याज्ञवल्क्य तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात जाऊ इच्छित होते. ते संसारी होते. त्यांना 2 बायका होत्या. एकीचे नाव मैत्रेयी होते आणि दुसरीचे नाव कात्यायनी असे होते. आपण अरण्यात तपश्चर्या करायला गेल्यावर आपल्या मागे आपल्या संसाराची व्यवस्था नीट असावी, कोणाची आबाळ होऊ नये. आपण तपस्वी झाल्यामुळे आपल्या कुटुंबियांना हाल सोसावे लागले असे होऊ नये, दोन्ही बायकात भांडण होऊ नये वगैरे अशा विचाराने त्यांनी आपल्या धनसंपत्तीची वाटणी करायचे ठरवले. अशा प्रकारे विचार करून याज्ञवल्क्यांनी आपल्या दोन्ही बायकांना जवळ बोलवले. त्यांना तपश्चर्या करण्यासाठी आपला अरण्यात जायचा विचार सांगितला. त्यांनी सांगितले की ते संसाराचा, धनसंपत्तीचा, वैभवाचा त्याग करून ते जात आहेत. पुढे हेही सांगितले की आपल्या धनसंपत्तीचे 2 हिस्से करून 1 हिस्सा ते दोघींना देत आहेत, म्हणजे त्याच्या मागे त्या दोघींना काही कमी पडणार नाही. आता वर पाहता हा विचार अगदी योग्य असाच होता. कुटुंबाचा त्याग करताना आपल्या मागे आपल्या कुटुंबियांची आबाळ होऊ नये असा व्यवहारी विचार त्यामागे होता. कोणालाही यात काही चूक आहे असे वाटणार नाही. याज्ञवल्क्यांना तर आपल्या मागे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून अरण्यात तपश्चर्या करायला गेल्याचा दोष आपल्याला लागू नये असेच वाटत होते. म्हणूनच ते धनसंपत्तीची वाटणी करून आपल्या दोन्ही बायकांची नीट व्यवस्था लावत होते. आपल्या मागे 2 सवतींमध्ये भांडण होऊ नयेत अशी यामागे दूरदृष्टीही होती. ह्या अशा विचारांशी सहमत असलेली त्यांची एक पत्नी कात्यायनी हिने यासाठी संमती दिली. ती राजी झाली. यजमान तपश्चर्या करायला जात आहेत तेव्हा त्यांना त्यात सहकार्य करायचे असे तिने ठरविले. परंतु मैत्रेयी यासाठी राजी झाली नाही. ती याज्ञवल्क्यांना म्हणाली, ज्या अर्थी आपण धनसंपत्तीची वाटणी करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला असे वाटत आहे की आमची आबाळ होणार नाही, त्या अर्थी या धनसंपत्तीचे महत्त्व आपल्याला अजूनही वाटत आहे. मग आपण त्याचा त्याग कशाला करत आहात? आपण अरण्यात जायचे कारणच नाही का? आणि जर धनसंपत्तीला अर्थ नसेल तर तपश्चर्या करून त्यात मीही सहभागी होऊ इच्छिते. वितरागी व्हायला तयारी करावी लागत नाही. तसे करून काही उपयोगही होत नाही. मनुष्य वितरागी होतो त्यावेळी त्याला कसलाही त्याग करावा लागत नाही. तो सर्वांपासून आपोआप अलिप्त होतो. हरि ओम.